पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी उफाळून आली आहे। आर्थिकदृष्ट्या ताकदवान आहे म्हणून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली असा घणाघाती आरोप दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केलाय। उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर लांडेंनी पक्षाला अनेक उपरोधिक सल्लेही दिले। आज जर अजितदादा असते तर त्यांनी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिली असती अशी खदखद यावेळी लांडेंनी व्यक्त केली। आज तुमचा वाढदिवस आहे, मात्र वाढदिवसाच्याच दिवशी तुम्हाला गिफ्ट मिळण्याच्या ऐवजी तुम्हाला डावलले गेले। खरं पाहिलं तर अजितदादांना 28 मेला 4 महिने पूर्ण झाले गेलेले आहे आणि माझा 1 जूनला वाढदिवस असतो। ते 1 जूनला दरवर्षी दादा फोन करायचे। एक ती आठवण सातत्यानं मनामध्ये राहिली आणि म्हणलं आज आपला वाढदिवस साजरा करायचा नाही, साध्या पद्धतीने आपल्याला आलेल्या लोकांचं फक्त स्वागत करायचं आणि दादाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल। आता याच्यामध्ये सुद्धा एकंदरीत दादा एक वेगळं पर्व होतं। दादांचा विचार, दादांची काम करण्याची पद्धत, सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन जाणारा नेता त्या ठिकाणात काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर आज आमची अवस्था खूप वाईट आहे। म्हणजे शेळीच्या शेपटासारखी आहे, म्हणजे लाजे राखता येत नाही, मासे हाकलता येत नाही, अशी परिस्थिती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची झालेली आहे आज। तुम्ही पक्षवाढीमध्ये कुठेतरी कमी पडलात आणि आता जे खरं तर तुमच्या पक्षामध्ये येतात ते ज्यांना उमेदवारी दिली आहे ते कुठेतरी पक्ष वाढवतील असं वाटतंय। नाही, याच्यामध्ये पक्षवाढीसाठी आम्ही कमी पडलो असेल तर तसा रिपोर्ट काय त्यांच्याकडे गेला असेल, त्यांनी सर्वे केला असेल, तो निकष लावला असेल तर आम्हाला तिकीट दिलं नाही तर ते ठीक आहे, आम्ही ती मान्य करू। पण ज्यांना आता उमेदवारी दिलेली आहे ते भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे खासदार, त्यांनी काम केलं। भारतीय जनता पार्टीची महानगरपालिका त्यांनी ताब्यात आणून भारतीय जनता पार्टी त्या काळात ते पेपरला गावोगावा बातम्या आल्या होत्या, ते संजय काकडे त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी त्यांनी आता उमेदवारी मिळवलेली आहे आणि ते पक्षाच्या भारतीय जनता पार्टी सोडून इथं आलेले आहेत म्हणून असं आम्हाला समजलेलं आहे, म्हणून पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। एकेकाळी ज्यांना उमेदवारी दिली त्यांचे वडील अजितदादांबरोबर असायचे, मात्र त्यांनीच नंतर भाजपमध्ये गेले आणि भाजपला खरं तर पुण्यासारखी सत्ता आणून दिली। आता जर अजितदादा असते तर अशी उमेदवारी दिली असती का? नाही, अशी उमेदवारी दिलीच नसती, प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती मला वाटतं इथं। बाकी दुसऱ्या याच्यामध्ये काही नाही, आम्ही तेवढं सांगू शकतो की दादा असते तर दादांनी प्रामाणिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली असती। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।